साधकाची दशा उदास असावी, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य। लोलुपता काय निद्रेते जिनावे, लोलुपता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित। एकांती लोकांती स्त्रियांसी भाषण, एकांती लोकांती स्त्रियांसी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये। लोलुपता काय निद्रेते जिनावे, लोलुपता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित। तुका म्हणे ऐशा साधनी जोर आहे, तुका म्हणे ऐशा साधनी जोर आहे, तोची ज्ञान लाहे गुरुकृपे। लोलुपता काय निद्रेते जिनावे, लोलुपता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित। असो चातुर्मास समाप्तीचा हा नामयज्ञ आहे आणि या नामयज्ञामध्ये आजची ही सेवा आहे। जगद्गुरु तुकोबर यांच्या गात्यातील हा 4 चरणाचा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा साधक मंडळींना किंबहुना परमार्थाच्या वाटेवर असणाऱ्या सर्व वारकरी असो, भाविक असो, भक्त असो, ज्याला इच्छा आहे भगवंत प्राप्तीची, भगवंताची ज्याच्या अंतःकरणामध्ये ओढ आहे, अशा साधकांना, अशा भक्तांना जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून थोडीशी साधना सांगतात। आणि ही साधना जी सांगितली आहे ती आचार संहितेच्या माध्यमातून सांगितली आहे। जसे निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहिता असते, तत्वज्ञान परमार्थामध्ये सुद्धा आचारसंहितेला अत्यंतिक महत्त्व आहे। आणि आचारसंहितेची जर आपण उल्लंघन केलं तर आपल्याला ज्या तत्वापर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत जाता येणार नाही। आणि म्हणून महाराजांचे बरेच अभंग आहेत, ज्ञानोबरायांच्या ओव्या आहेत, नाथ महाराजांचे अभंग आहेत, ओव्या आहेत, संत वाङ्मयामधून बरीच आपल्याला आचारसंहिता घालून दिलेली आहे। पण आपण वाचतो, ऐकतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो, पण आचरण होईल असं सांगता येत नाही। सांगणाऱ्या सकट सांगतोय मी, काय कोण तुमच्यापेक्षा वेगळा आहे अशातला काय भाग नाही। पण अशी आचारसंहिता आपण आपल्या जीवनामध्ये पालन करावी असं जगद्गुरु तुकोबर यांनी या अभंगाच्या माध्यमातून सांगितले। महाराज म्हणतात, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य। महाराज म्हणतात साधक दशेमध्ये आपण आहे तर उदास वृत्तीनं राहणं अत्यंत गरजेचं आहे। उपाधी, आंतरी उपाधी नसावी आणि बाह्यही उपाधी नसावी। पुढे महाराज म्हणतात, लोलुपता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित। साधकानं निद्रेला जिंकणे अत्यंतिक गरजेचं आहे आणि निद्रेला जिंकायचं असेल तर भोजन परिमित असावं लागतं। भोजन परिमित नसेल तर निद्रेला जिंकणं सोपं नाही। पुढं महाराजांनी सांगितलं, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये। महाराजांनी थोडंसं परकडमध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे। एकांतामध्ये असो, लोकांतामध्ये असो, स्त्रियांच्या बरोबर जे काय भाषण, संभाषण वगैरे असेल ती प्राण गेला तरी करू नये महाराज म्हणतात। आणि शेवटी जगद्गुरु तुकोबर म्हणतात, अशी जी कोण आचारसंहिता पाळतील, अशा वृत्तीनं जे राहतील, अशी साधना ज्यांच्याकडून घडेल त्यांना काय होईल, श्री गुरूंच्या कृपेने ज्ञान प्राप्त होईल। तुका म्हणे ऐशा साधनी जोर आहे, तोची ज्ञान लाहे गुरु कृपे। लोलुपता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित। वास्तविक पाहिलं तर जगद्गुरु तुकोबर यांच्या गाथ्याचा अभ्यास करायचा म्हणलं तर एवढी साधी सोपी गोष्ट नाही, त्यासाठी फार वेळ द्यावा लागतो आणि परमार्थात वेळ द्यावाच लागतो। आम्हाला सवय पडली आम्हाला कुठं वेळ आहे, आम्हाला कुठं वेळ आहे, तर वेळ हाय कुठं म्हणत बसलं तर वेळ मिळणारच नाही। वेळ जर आपण काढली तरच वेळ मिळतो, लक्षात घ्यायचं। आणि त्यासाठी
परमार्थाची गरज कळणं अत्यंत गरजेचं आहे. परमार्थ कशासाठी करायचा आहे आणि कुणासाठी आम्ही करायला लागलोय? देवासाठी करायला लागलोय, संतांच्यासाठी करायला लागलोय का इथं हे अभ्यास मंडळ आहे यांच्यासाठी आम्ही आलोय? असं काही नाही. आम्हाला महाराज नेहमी सांगतात, मी जो परमार्थ करतोय तो माझ्यासाठी करतोय, तुमच्यामुळं माझा अभ्यास होतोय. तत्वज्ञान प्रत्येकानं या परमार्थामध्ये साधना करत असताना मी माझ्यासाठी करायला लागलोय हा भाव लक्षात ठेवायचा आहे. लक्षात. आणि तसा जर भाव असेल तर मग हळूहळू वृत्तीचा बदल होत जाईल. परमार्थ म्हणजे आम्हाला नेहमी महाराज सांगतात की परमार्थ म्हणजे काही शिंग फुटत नाहीत किंवा काय होत नाही. वृत्तीतला बदल करणे म्हणजे परमार्थ आहे. आणि तत्वज्ञान संत वाङ्मय तुमच्या आमच्या समोर आहे. म्हणजे आम्हाला संत वाङ्मयाचा फार मोठा आधार आहे. त्या आधारावर आपण ही परमार्थाची वाटचाल करत आहोत. आणि तो आधार घेत असताना वेळोवेळी आम्हाला संत महात्म्यांनी चपराक दिलेली आहे. म्हणजे काय, एखादं चुकीचं पाय पडत असेल तर वेळीच सावध केलेला आहे. पण सावध केलेलं असून सुद्धा आपण सावध झालो काय नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं. तत्वज्ञान जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आम्हा परमार्थिक दशेमध्ये परमार्थिक वाटचाल करत असणाऱ्या साधकांना या अभंगाच्या माध्यमातून थोडीशी आचारसंहिता सांगितली आहे. महाराज म्हणतात साधकाची दशा उदास असावी. आता इथं साधक हा शब्द सुरुवातीला वापरलेला आहे महाराज. नेमकं साधक कुणाला म्हणायचं हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. आपण परमार्थ करतोय म्हणजे साधक आहोत का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. परमार्थामध्ये म्हणजे शास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर साधक आणि मुमुक्षू मला वाटतंय एकच आहे. मग साधक कुणाला म्हणायचं किंवा मुमुक्षू कुणाला म्हणायचं? ज्यानं या जन्मी किंवा पूर्वजन्मी मल विक्षेप हे दोन दोष निवृत्त केलेले आहेत. मल विक्षेप दोन दोष निवृत्त करून आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे असा अधिकारी सांगितलेला आहे. लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. असा परमार्थात अधिकारी सांगितलेला आहे. आता हा अधिकारी सांगत असताना आम्हाला वाटतंय काय आमचे मल विक्षेप हे दोन दोष गेलेलेच आहेत असं वाटतंय. म्हणजे आम्ही इथंपर्यंत आलोय, आम्ही पाठ करतोय, आम्ही विचारसागर ऐकतोय, वृत्तीप्रभाकर ऐकतोय, हे शास्त्रीय सगळं ग्रंथ ऐकतोय, इथंपर्यंत आम्ही आलोय म्हणजे आम्हाला वाटतंय आमचे मल आणि विक्षेप हे दोन दोष गेलेलेच आहेत. पण धूत महाराजांनी एके ठिकाणी सांगितलं की मल दोष गेलेल्याची काय खूण आहे, विक्षेप दोष गेलेल्याची काय खूण आहे. बरं का नाही, काहीतरी खूण असायला पाहिजे. मलदोष माझा गेलेला आहे, विक्षेप दोष माझा गेलेला आहे, म्हणजे त्याची काहीतरी खूण असायला पाहिजे का नको? का कोणताही जरी प्रसंग आला तरी सुद्धा पाप करण्याची वृत्ती न होणे म्हणजे मलदोष गेला. लक्षात घ्यायचं. विक्षेप दोष म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपण परमार्थामध्ये असताना संसारामध्ये असताना वृत्ती जी आपली आहे ती स्थिर ठेवणं. लक्षात घ्यायचं. तिला अजिबात ढळू न देणं. मग काही असो, काही झालं तरी स्थिर राहणं म्हणजे विक्षेप दोष गेलेल्याची खूण आहे. मग असा मलदोष आणि विक्षेप दोष आपल्या चित्तातला गेलेला असेल तर मग काय होतं? आता इथं महाराजांनी साधकाची दशा सांगत असताना, साधकाची वृत्ती सांगत असताना इथं त्रिपुटी आहे. साध्य, साधन आणि साधक. आम्ही आता सर्वजण साधक मंडळी आहोत. साध्य जे आहे ते तुमच्या आमच्या समोर आहे. तो एक परब्रह्म परमात्मा प्राप्त करणे म्हणा किंवा जसं शास्त्रानं फल सांगितलं प्रयोजन, प्राप्ताची प्राप्ती आणि निवृत्तीची निवृत्ती. ते काय
साध्य आहे. आणि साधन जे आहे ते आता तुम्ही आम्ही वेगवेगळ्या साधनानं तिथंपर्यंत जाण्यासाठी काय करतो, प्रयत्न करणार. आता प्रत्येक जणाची साधनं भिन्न भिन्न असतील. साधनं जरी भिन्न असली, साधनं जरी वेगळी असली, तरी साध्य काय पाहिजे आपलं, एकच आहे. सर्वांचं साध्य एकच आहे का नाही. मग फळ वेगवेगळे असू द्यात, गावं भिन्न भिन्न असू द्यात, जाण्याच्या वाटा भिन्न भिन्न असू द्यात, पण जायचं आहे सर्वांना एकाच ठिकाणी. म्हणजे साध्य, साधन आणि साधक. मग आपण या साधक दशेमध्ये असताना महाराजांनी पहिला शब्द वापरला की साधकाची दशा उदास असावी. आता साधकाची जी दशा आहे ती उदास असावी म्हणजे काय असावी, चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा विक्षेप असता कामा नये. कसलाही जरी प्रसंग आला, प्रसंग आपल्याला या प्रपंचामध्ये भरपूर येत असतात. प्रसंग कोणताही आला तरी वृत्ती ढळता कामा नये. समजा एखादी आपल्याला अनुकूलता प्रतिकूलता प्राप्त झाली की आपण लगेच काय होतो, माझं असं का व्हावं वाटतंय का नाही. किंवा शेजारी पाजारी वगैरे सुद्धा आमची वारकरी मंडळी सुद्धा येतात, तुम्हाला असं का व्हावं, एकदा सोडून 3दा तुमचं ऑपरेशन झालं, तुम्ही एवढी देवाची सेवा करता. मग मी एका गृहस्थाला म्हटलं, आम्हाला भेटायला आलेल्या, तुम्हाला वाटतंय मी देवाची सेवा करतोय असं, पण मी करतोय का नाही माझं मलाच काय कळत नाही. मी किती सेवा करतोय ते संताला आणि त्या देवालाच माहिती असेल. आणि सेवा करणं किंवा न करण्यावर या शरीराला येणारे भोग अवलंबून नाहीत, लक्षात घ्यायचं. आता जे आलेले जे भोग आहेत शरीराचे ते प्रारब्धान आहे. आता आपण या स्थितीमध्ये आहोत ते सगळे प्रत्येकाचं ज्याच्या त्याच्या प्रारब्धान आहे, लक्षात घ्यायचं. पाठीमागं जे काय केलं असेल ते आता भोगायला येतंय. त्यामुळं आत्ता आम्ही जे कर्म करतोय त्या कर्माचा आत्ताच्या भोगाशी काहीही संबंध नाही, हे जाणायला पाहिजे, लक्षात घ्या. आणि मग असं जर जाणलं तर मग आपल्याला चित्तामध्ये काय होत नाही, चंचलता निर्माण होत नाही. आणि म्हणून ही चंचलता निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला परमार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. मग साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य. मग उदासची साधकाची दशा असायला पाहिजे. मग उदास कधी असेल, ज्यावेळी या देहाचं तादात्म्य सुटल. जोपर्यंत या देहामध्ये आपलं तादात्म्य आहे, देह माझा असा वाटतंय, देह म्हणजे मी असं वाटतं, देह म्हणजे मी आहे का, देह म्हणजे मी नाही, देहापेक्षा मी कोणतरी वेगळा आहे. पण आम्हाला काय वाटतंय, तो देह म्हणजेच मी आहे. आणि त्या निमित्तानं या देहावर जे तादात्म्य धरलं आहे ते एवढं तादात्म्य आहे की ते सहजासहजी जाऊ शकत नाही. आणि जर त्याचं तादात्म्य सुटलं तर मग वेगळं काही उरत नाही. देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे
देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठल. देह म्हणजे मी नाही हे कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुकोबऱ्यांचा दुसरा एक बघा आहे, देहाच्या निरासे पावी जया ठाया, माझी ऐसी काया जव नव्हे. काया नाम शरीर हे माझं नाही हे कळवून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग एकदा देहाचं तादात्म्य सुटलं की हा बाकीचा जो सगळा पसार आहे तो देहाच्या निमित्तानं आहे, देहाच्या संबंधानं आहे. आधी देह काय खरा, देहासंबंधी पसारा महाराजांनी म्हणलेला आहे. देहच एकदा माझा नाही असं वाटलं की मग बाकीचा सगळा जो गोताळा आहे तो देहाच्या संबंधानं आहे. मग तो कसा आपला वाटेल, म्हणून आधी देहाचा निराश करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. मग या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की उपाधी नसावी अंतर्बाह्य. आपण या साधक दशेमध्ये आलेलो आहे, आपल्याला त्या साध्यापर्यंत जायचं आहे, तर उपाधी अंतरही उपाधी नको आणि बाह्यही उपाधी नको म्हणून सांगितलं. आता अंतर उपाधी आणि बाह्य उपाधी महाराजांनी या ठिकाणी सांगितल्या. अंतर उपाध्या कोणत्या, बाह्य उपाध्या आपल्याला या सगळ्या आता माहितीच आहेत. पण अंतर उपाधी सांगत असताना महाराजांनी काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार ही अंतर उपाधी आहे, लक्षात घ्यायचं. आणि ही अंतर उपाधी अगोदर काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे. पण ही अंतर जी उपाधी आहे अहम, ही अंतर उपाधी आहे अहम, आणि अहमच्या निमित्तानं मम. मग हे काम क्रोधादी जे विकार आहेत हे सहजासहजी जातील का, सहजासहजी जाणार नाहीत, कारण त्यांचं फार बळ आहे, लक्षात घ्यायचं. त्यांनी भल्या भल्याना नागवलेलं आहे. महाराज नाथ महाराजांची आपल्याला प्रमाण सुद्धा ती माहिती आहे. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार यांचे बळ काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार यांचे बळ फार, एवढं बळ आहे यांचं. यांनी भल्या भल्याना नागवलेलं आहे. आपण येडका जर बघितला नाथ महाराजांचा, येडका मदन मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा केला ब्रह्म याचा मातेरा. बघा तो सगळा येडका, मला बी काय संपूर्ण सगळा पाठ नाही, कारण मग कुठंतरी चुकतंय बोलायला गेलं की. पण त्या येडक्यामध्ये महाराजांनी कुणाकुणाची काय काय परिस्थिती झाली ते सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे काम क्रोधादी हे जे विकार आहेत ती काय अंतर उपाधी आहे. आणि ही महाराज म्हणतात उपाधी अंतर उपाधी अगोदर जायला पाहिजे. अंतर उपाधी गेल्याशिवाय बाह्य उपाधीचा काय मग संबंध एवढा येणार नाही. मग आता बाह्य उपाधीमध्ये काय काय आहे आणि त्या कुणाकुणाला उपाधी आहेत, तुम्हाला सगळ्यांनाच आहे काय नाही उपाधी. बाह्य उपाधीमध्ये आपल्या नावानं हाळी मारली तरच आपण बघतोय मग ती उपाधी आहे काय काय आहे. मी आमका ही उपाधीच आहे. त्यात आणि पुढची विशेषणं आहेत बरीच, अध्यक्ष, पकवाज वादक, गायक, गुरुवर्य, ही उपाधी आहे काय काय आहे.
ह्या बाकीच्या उपाध्या सोडाच, गुरुला मी गुरु आहे असं वाटणं ही फार मोठी उपाधी आहे. बघा आपल्याला ग्रंथामध्ये आता आमचा जो चालू आहे ग्रंथ, त्या ग्रंथामध्ये गुरूंच्या बद्दल शिष्यांच्या बद्दलचं जे आलं आहे त्यामध्ये सांगितले की गुरुला मी गुरु वाटणं ही फार मोठी उपाधीच आहे. म्हणजे ते सुद्धा वाटता कामा नये. मग आम्हाला काय काय वाटतंय ते बघा. आम्हाला एक पत्रिकेत नाही जरी काहीतरी हबप लिहिलं तर माझ्या नावाखाली हबप लिहिलं नाही, मग ही उपाधी आहे काय काय आहे. मग महाराज म्हणतात या सगळ्या उपाध्या टाकाव्या लागतील. मग ह्या सगळ्या ज्या उपाध्या आहेत त्या तुम्ही आम्ही घेतल्या तर जडवून काय आल्या आपोआप आहेत त्या स्वतःहून लावून घेतलेल्या आहेत या. हे बघा त्या ईश्वराला माया उपाधी लागली म्हणून ईश्वर झालाय तो. जीवाला अविद्या उपाधी लागली म्हणून जीव झालाय. ही अविद्या उपाधी जीवानं जर टाकली तर आहे कोण तो? तो ब्रह्मच आहे, तो आत्माच आहे, तो सच्चिदानंद आहे, वेगळा कोण नाही आहे. ईश्वराला माया उपाधी लागली म्हणून तो ईश्वर झालेला आहे. लक्षात घ्यायचं, ती माया उपाधी गेली की तो सच्चिदानंद रूपानं तोच एक परब्रह्म परमात्मा आहे. हे जगत तोच एक नटलेला आहे. लक्षात घ्यायचं, जगत वेगळं वगैरे असं काहीही नाही. तोच योग चराचरामध्ये भरून उरलेला आहे. हे कळवून घेतलं की मी या जगामध्ये कोणतरी वेगळा आहे असं मग वाटत नाही. आणि मग ह्या ज्या उपाध्या आहेत त्या उपाध्या नसाव्या. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी साधकाची दशा उदास असावी, साधकाची दशा उदास असावी, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. अंतर उपाधी नको, बाह्य उपाधी नको. अंतर उपाधी बाह्य उपाधी गेली की तो एक परब्रह्म परमात्माच आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. तो उपाधी विरहित आहे, त्याला कुठल्याही प्रकारची उपाधी नाही. आणि म्हणून तोच एक सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा दावेला जगदाभास, असा तो परब्रह्म परमात्मा उपाधी वेगळा आहे. आणि तुम्ही आम्ही बाकी या सगळ्या उपाधीमध्ये अडकलोय. आणि या अडकलेल्या उपाधीतून तुम्हा आम्हाला जगद्गुरु तुकोबराय सावध करतात की या उपाध्या सगळ्या टाकून द्या. उपाध्या जोपर्यंत तुम्ही टाकत नाही तोपर्यंत तुम्ही त्या साध्यापर्यंत पोचू शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी महाराजांनी पुढं जे काय आपल्याला आचारसंहिता सांगितली आहे म्हणा, किंवा राहायचं कसं, वागायचं कसं, काय खायचं काय प्यायचं, हे महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं.
नावे महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, लोलुपता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. निद्रेला जिंकणं अत्यंत गरजेचं आहे परमार्थामध्ये. आमची निद्रा एवढी जवळ आहे, कीर्तनात बसल्यावर तरी ती लगेचच मन माझे गुंतले विषय सुखा. का कीर्तनामध्ये निद्रा येते? महाराजांनी पुढं सांगितलंय, मी पदरचं सांगित नाही. मन माझे गुंतले विषय सुखा. चित्तात विषयच आहेत आमच्या, विषय बाजूला जायला तयार नाही, विषय आम्ही टाकायलाच तयार नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत विषय चित्तामधले जात नाहीत, कारण विषय घालवणं परमार्थात अत्यंतिक महत्वाचं आहे. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. ज्ञानोबराय म्हणतात, विषय विषयांचा गोड परमार्थ, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. परमार्थ कडू का वाटतो? विषयांच्यामुळं. आणि संसार त्यामुळं गोड वाटतो. परमार्थ गोड असणारा कडू वाटतो, आणि कडू असणारा प्रपंच गोड वाटतो. का? तर जे आपल्याला सुख प्राप्त करायचं आहे ते आम्हाला वाटतं या विषयातून सुख प्राप्त होतं. विषयातून सुख प्राप्त होतं का? आपण आता इथं सगळी साधक मंडळी आहे, बरंच चिंतन केलेली आहे मंडळी. सुख नेमकं आहे कशात? जे सुख होतं वाटतं आपल्याला विषयातून झालं असं, ते विषयाचं आहे काय सुख? विषयाचं सुख नाही. मी नेहमी उदाहरण कुत्र्याचं देतो. आता ते काय संपूर्ण सांगायला पाहिजे असं का नाही. कुत्रं हाड चगळून चगळून खाल्यानंतर तोंडातून रक्त आल्यानंतर त्याला वाटतं त्या हाडातनं रक्त आलं आणि मला प्यायला मिळालं, पण ते रक्त हाडातलं होतं का? वाळलेलं हाड होतं ते रक्त कुत्र्याच्या हिरडीमध्ये त्या हाडाचा तुकडा गेला आणि हिरडीतनं रक्त आलं. त्या कुत्र्याला वाटायला लागलं की त्या हाडातनं आत्ता रक्त आलं एवढ्या वेळ चगळल्यानंतर. तीच अवस्था आमची आहे. लक्षात घ्यायचं, आम्ही विषय एवढं चर्वण करतो, एवढं चर्वण करतो, आणि मग आपल्याला वाटतं की त्या विषयातनं सुख मिळालं. विषयात सुख मिळू शकत नाही. सुख किंवा दुःख अनुकूल प्रतिकूल भावावर अवलंबून आहे. अनुकूलता प्राप्त झाली की सुख वाटतं, आणि प्रतिकूलता आली की दुःख वाटतं. मग त्यासाठी आपल्याला शास्त्रानं सुद्धा सांगितलेलं आहे, विषय आपण एखाद्या विषयासाठी जर झटत असलो, धावत असलो विषय मिळवण्यासाठी, आणि त्या विषयाची आपल्याला प्राप्ती झाली, विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतकरणाची स्थिरता, आत्मानंदाचं भान एकाच काली होते, युगपत. मग आपल्याला वाटतं त्या विषयातून सुख मिळालं, पण ते विषयाचं सुख नसून आपल्या आत्म्याचंच सुख आहे. ज्यावेळी अंतकरण स्थिर होतं त्यावेळी आपल्याला सुख होतं, आणि अंतकरण अस्थिर झालं की दुःख होतं. म्हणजे सुख किंवा दुःख हे कुठल्या विषयावर अवलंबून नाही. विषय हे नेहमी दुःखालाच कारणीभूत आहे. कारण ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, विषयाचे समसुख बेगडाची वाहुली, आबराची साहुली जाईल रया. तुकोबराय म्हणतात, विषय सेविता कोण तृप्त झाला,
इंधने निमाला अग्नी कोटे. बघा महाराजांनी कसं उदाहरण दिलंय. आग लागली आणि तो आग विझवायला कशाचा वापर करायला पाहिजे? रॉकेलचा, इंधनाचा नाही महाराज. महाराज म्हणतात इंधनानं कधी अग्नी शांत होणार नाही. तत्वज्ञानं विषय सेवून करून आपण तृप्त होणार नाही. मग त्या विषयातून बाजूला जाणं अत्यंतिक गरजेचं आहे. मग महाराज या ठिकाणी सांगतात आपला विषय गेलता निद्रेवरून. निद्रेला जिंकणं अत्यंतिक गरजेचं आहे. संत महात्म्यांनी निद्रेवर विजय मिळवलेला होता. लक्षात, या विकारावर विजय मिळवला होता. आपण मगाशी सुद्धा झालं की नाही, अंतर जे उपाध्याय आहे त्यामध्ये आपण काम क्रोध सांगत असताना तुकोबराय म्हणतात काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला होता. आणि तत्वज्ञानं झोपेवर विजय मिळवणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला काय करायला पाहिजे? महाराज म्हणतात भोजन करावे परिमित. आता आपलं जे भोजन आहे ते कसं आहे? आता ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. आम्हाला वाटतंय तो लय खातोय, तो लय खातोय, तो खातच नाही. पण आपल्याला माहिती असते आपण बाबा किती जेवतोय, एवढं शरीराला लागतंय का, जगायसाठी खायचं का खायसाठी जगायचं, हे तरी कळायला पाहिजे. आपण परमार्थिकांना तरी याची जाणीव असणं गरजेचं आहे. आपण जे आता खातो, भोजन म्हणून जे खातो ते जगायसाठी खातो का खायसाठी जगलोय? बरं जगायसाठी लागतंय किती? डॉक्टरांच्या भरीसाठी. परवा एक महाराजांचं कुठल्या तरी स्टेटसला एक हे होतं, आपण जे काय हे अन्न वगैरे हे खातो ते आपलं परिमित नसल्यामुळं काय झालंय, आजार हे वाढत गेलं. दिले आणि का आरुचिका होका आता सकाळपासून होतं. बरोबर आहे, होतं. काय होतं, ही जी औषधं वगैरे आहेत ती आता आम्ही औषधं म्हणून खात नाही, ती आता भोजन म्हणूनच औषधं खायची वेळ आली. भोजन म्हणून औषधं खायची आता वेळ आली. मग ही वेळ येईपर्यंत आपण भोजन आपलं कसं असावं, आणि परिमित जर भोजन असेल तर आपल्याला बऱ्याचशा आजारावर सुद्धा काय करता येते, मात करता येते. पण आपलं परिमित होत नाही, कारण जी रसना इंद्रिय आहे ती रसना इंद्रिय आपल्या ताब्यात नाही. तिला फार आवड आहे. जे काय आपल्याला नुसतं वास जरी आला एखाद्या गोष्टीचा तर ते किती खावं याच्यावर आपलं काय होतं, नियंत्रणच राहत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात या साधक दशेत आपण आहोत, परमार्थिक वाटचाल करत आहोत, तर निद्रेला जिंकायला पाहिजे. आणि निद्रेला जिंकण्यासाठी भोजन आपलं परिमित असायला पाहिजे. परिमित भोजन असेल तर बघा, आपण थोडासा जर प्रयत्न करून बघितला तर शक्यतो उपवास जर आपला आता एकादशी असती, एकादशी जर आपण पूर्णपणे निर्जला एकादशी जर केली तर त्या रात्रीला झोपच लागणार नाही. बघा एखादा प्रयत्न करू. आणि सकाळचं सुद्धा आपलं जेवण समजा जर अपरिमित झालेलं असेल तर आपल्याला पडसर अवकाश असतोय, लगेच घोरायला चालू. म्हणजे आपलं भोजन परिमित नसल्यामुळं निद्रेला आपण जिंकू शकत नाही. आणि निद्रेला जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक महाराजांचं प्रमाण आहे, युक्त आहार विहार
काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा भाऊ भाषण. आहारयुक्त पाहिजे, विहारयुक्त पाहिजे आणि नसावी बासर निद्रा बहु भाषण. निद्रा जास्त नसावी आणि जास्त बडबड पण नसावी. नाही तर आमचं कसं वागले, निद्रा जास्त बडबड जास्त, आहारयुक्त नाही विहारयुक्त नाही. म्हणजे संतांच्या सांगण्याच्या उलटं आमचं सगळं आहे आणि त्यामुळं आपण त्या स्थितीवर पोहोचू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात लोलुपता काय निद्रे ते जी नावे भोजन करावे परिमित एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. साधक दशेमध्ये असताना आपण ही वाटचाल करत असताना महाराज म्हणतात एकांतामध्ये असो लोकांतामध्ये असो स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. महाराज का तर नाथ महाराजांनी किंवा तुकोबराय असतील अगदी परकडपणे आम्हाला सांगितलेलं आहे. नाथ महाराजांचं जर आपण चिरंजीव पद जर बघितलं तर त्या चिरंजीव पदामध्ये महाराजांनी भरपूर या विषयावर सांगितलेलं आहे. नको नको स्त्रियांचा परमार्थ करती आघात पुरुषासी. पुढे तरी महाराज म्हणतात स्वस्त्रीसी कार्यापुरते पाचारावे प्रसावे निरुते अन्यथा आसक्त होण्यात येते सर्वता चित्त नसावे. म्हणजे स्वतःच्या पत्नीबद्दल सुद्धा पत्नी हा भाव क्षणाचाच असावा. इतर वेळी ती पत्नी नाही, आसक्त होऊन तिच्या भोवत्याने फिरायचं नाही. आम्ही काय म्हणतोय आमची पदरची बायको आहे नाही. फार महाराजांनी परकडपणे सांगितलं आहे परमार्थाला फार घातक गोष्टी आहेत आणि म्हणून महाराज म्हणतात अजिबात स्त्रियांच्या बाबतीत असो किंवा अन्य काय असो म्हणजे काय स्त्रियांनी परमार्थ करायचा नाही असं नाही आहे. पण आपल्याला आम्हा साधकांना सावध केलेलं आहे महाराजांनी. कधी पाय घसरतील सांगता येत नाही. कारण हे जो काम नावाचा जो आपल्या चित्तामध्ये ठसलेला जो वैर्य आहे तो फार अवघड आहे महाराज. तो सहजासहजी त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही आणि म्हणून सावध होणं अत्यंतिक गरजेचं आहे. म्हणून महाराजांनी स्वस्त्रीबद्दल सुद्धा सांगितलेलं लक्षात घ्या. ते चिरंजीव पद जर संपूर्ण आपण वाचलं 41 काय 42 आहेत ओव्या 42 ओव्या आहेत. शक्यतो त्या साधकानं पाठ कराव्या. मला वाटतं एखाद्या वेळी त्या चिरंजीव पदावर सुद्धा महाराज इथं चिंतन व्हावं. आम्ही सुद्धा ऐकायला येऊ, काय अडचण नाही. असो एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये म्हणतात महाराजांनी. प्राण गेला तरी करू नका म्हणतात. का तर परमार्थाला घातक आहे. कारण आपण सहज जरी परमार्थ करत असताना परमार्थ दशेमध्ये असताना सुद्धा कधी आपला पाय घसरल सांगता येत नाही. त्यासाठी महाराजांनी आम्हाला या ठिकाणी सावध केलेला आहे. आणि
ह्या नारी आम्हाला अस्वलासारख्या दिसत होत्या. मग जाईल काय वृत्ती तिकडं? नाही महाराज. तुकोबराय असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांची आपल्या डोळ्यासमोर उदार नाहीत. जाई येवो माय न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशे नोहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आलेली होती का नाही सुंदर कल्याणच्या सुभेदाराची सून. छत्रपतींच्या मुखातून काय उद्गार आले तो? अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. म्हणजे एवढी ताकद होती, त्यांनी एवढं या काम क्रोधादी विकारावर विजय मिळवलेला होता, लक्षात घ्या. आणि मग त्यांना काही वाटत नाही. तुकोबरायांचा अनेक अभंग आहे. काष्टा पासानाया मृत्तिकेचा सुद्धा, म्हणजे स्त्री असेल, लाकडाची जरी असेल तरी बी ती डोळ्यासमोर यायला नको, मातीची असली तरी नको, पाषाणाची असली तरी नको. म्हणजे केवढी महाराजांच्या ठिकाणी जी वैराग्य होतं ते तुम्हा मला महाराजांनी या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून महाराज म्हणतात, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुपता काय निद्रे तेजनावे, भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. लोलुपता काय निद्रे तेजनावे, भोजन करावे परिमित. शेवटी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे ऐशा साधन जो राहे. जे आपण या साधक दशे म्हणजे जे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे आपल्याला. मगाशी विषय झाला की प्राप्ताचीच प्राप्ती आणि निवृत्तीची निवृत्ती. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. संतांना सर्वस्वानं शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. मग संतांना शरण जायचं असेल तर संत अगोदर भेटणं गरजेचं आहे. आणि संत भेटायचे असेल तर अगोदर ईश्वराची कृपा व्हावी लागते. ईश्वरच संतांची श्रीगुरूंची भेट घालून देतात. ऐसे कैसे याने भेटत इथे साधू, चंद्रामृत सुखे शेवविल असता जाता रवी धरवेल. बाह्याला सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल का म्हणले. म्हणजे ही दुर्मिळ संतांची साधूची भेट आहे. पण त्यासाठी ईश्वराची जर कृपा झाली तर ईश्वरच आपल्याला त्या श्रीगुरूंची भेट घालून देतील. पण ईश्वर कृपा व्हायसाठी एवढी साधना अगोदर घडणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐशा साधन जो राहे. अशी जर साधना करत राहिलो, मल विक्षेप दोष निवृत्त केले आणि ही साधना जर आपल्याकडून घडत झाले तर श्रीगुरूंची भेट होईल. आणि श्रीगुरूंची भेट झाली की आवरण नावाचा जो दोष आहे तोच दोष अत्यंतिक महत्त्वाचा आहे, लक्षात घ्यायचं. व तो आवरण नावाचा दोष निवृत्त करण्यासाठी श्रीगुरूंची अत्यंतिक सेवा करावी लागेल. आणि श्रीगुरूंची सेवा केल्यानंतर ते आपल्याला काय होईल, ज्ञान प्राप्त होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे तोची संतांचे संगती
संतांचे संगती कळवा आले कमलापती, आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. संतांच्या संगतीतच हे कळल, संतांच्या संगतीतच ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. कारण श्री गुरु संतच ते देतात. गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज खून निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐशा साधनी जोर आहे तोची ज्ञान लाहे. गुरु कृपे लुलुपता काय निद्रे तेज नावे, भोजन करावे परिमित ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज यथामते यथावकाश या अभंगाच्यावर थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. मी आपल्या सर्वांच्या पेक्षा वयानं ज्ञानानं लहान आहे, पण तरीसुद्धा मोठा घास घेण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून यातून काहीतरी शिकायला मिळावं. याच उद्देशानं मी हा अभंग सेवेसाठी चिंतनासाठी घेतलेला आहे. जे काय योग्य असेल ते श्री गुरूंचं संत महात्म्याचं आहे, आणि त्यात काय कमी जास्त असलं तर इथं जमलेल्या सर्व संत साधक मंडळींच्याकडून मला त्याच्यावर काय होईल परत चिंतन करता येईल. याच उद्देशानं ही आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे.